मित्रांनो नमस्कार. व्हेरी गुड मॉर्निंग. 2 दिवसापूर्वी म्हणजे परवा रात्री आमचे मित्र निलेश वांजळे त्यांच्या घरावरती काही दोघं तिघं पोरांनी हल्ला करायचा पूर्णपणे प्रयत्न केला. त्यांच्या सोसायटीमध्ये घुसले, त्यांच्या बिल्डिंगमध्ये घुसल्यानंतरनं त्यांनी त्या फ्लॅटमध्ये त्यांना शोधायचा प्रयत्न केला. पण त्यावेळेस निलेशजी नव्हते. म्हणजे निलेश वांजळे हे वारजेमध्ये काम करतात आणि त्यांच्यावरती हा म्हणजे नागरिकांवरती हमला आहे. गेले 3 ते 4 वर्षापासून बरेच लोकांना माहिती आहे की निलेश वांजळे आता वारजेकरांसाठी खूप काम करत आहेत. पण तेच काम त्या काही लोकांना ते डोळ्यात खुपत आहेत. आज तुम्ही बघताय की काही लोक इकडनं पार्टीत त्या पार्टीत जातात. म्हणजे थोडक्यात काय, मतदार राजाचा मत थोडक्यात ते विकतायत. आज तुम्ही बघताय त्यांचे एवढे मोठे मोठे प्रॉपर्टीज आहेत, इल्लीगल आहेत, त्यामुळे ते इकडनं तिकडे उड्या मारतात आणि नागरिकांचं पूर्णपणे नुकसान होतं. तर म्हणून निलेश वांजळे दादासोबत आम्ही सगळे आहोत, हर नागरिक त्यांच्यासोबत आहेच. पण हे राजकारण हे बदलण्यासाठी आम आदमी पार्टीचे आणि सगळे इतर लोक जे आहेत बदलण्यासाठी आलेले आहेत. आम्ही सगळे यंग लोक आहोत. आम्ही आमचं कामधंदा सोडून आम्ही नागरिकांची मदत करतोय मागील कित्येक वर्षापासून. आमचा ह्याच्यामध्ये फक्त एकच हेतू आहे की नागरिकांना 100% आपल्याला मदत करायची. आज आपण रील्स बघतो की आपण फॉरेनला हे चाललंय ते चाललंय, हे चांगलं हे म्हणजे बुलेट ट्रेन आहे किंवा त्यांचे रस्ते एवढे स्वच्छ आहेत, त्यांचे एकदम प्लॅनिंग व्यवस्थित आहे. पण आज तुम्ही बघताय आपल्या इथं बेसिक सुविधा पण नाहीत. पुणेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये बेसिक सुविधापासून पण आपण वंचित आहोत. तर ह्यासाठी सगळे नागरिकांनी एकत्र आलं पाहिजे. इलेक्शनचा रिझल्ट काही का लागेना, पण नागरिकांचं मताचं अधिकार हे नागरिकांनी बजावलं पाहिजे. आणि नागरिक हा देशाचा मालक आहे हे विसरता कामा नये. तर त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन 100% भरघोस मतांनी जे उमेदवार आहेत त्यांना विजयी करावं. आणि जे हे मोठे मोठे जे राजकारणी आहेत तर त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या. लक्ष काय द्या, किती लोक किती खर्च करतात, ते काय करतात. ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची लिमिटेशन्स किती आहे, फक्त आणि फक्त 15 लाख रुपये. ते फ्लेक्सेस किती लाखाचे लावतात ते तुम्ही स्वतः बघा. ते काही काय वाटतं ते तुम्ही स्वतः बघा. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की अशा लोकांना मतदान करायचं का नाही करायचं ते तुम्ही ठरवा.